Hi students, in today's video we are going to discuss remaining part of our first practical, that is to study morphology, microscopy, powder characteristics of given drug. In that first three video we will discuss the first three drugs, that is clove, fennel fruit, senna leaf, and in today's video we will discuss cinnamon bark drug. एम काय असणार आहे? टू स्टडी मॉर्फोलॉजी, मायक्रोस्कोपी, पावडर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिवन सिनामन बार्क. सिनॉनिम्स काय आहे सिनामनचे? सिलॉन सिनामन, सिनामन बार्क, चायनीज कॅशिया, कॅलमी दालचिनी, हे सगळे सिनॉनिम्स आहेत सिनामनचे. बायोलॉजिकल सोर्स काय आहे? Cinnamon is the dried inner bark of the poppy seed shoots of Cinnamon zelanicum Nis belonging to family Lauriaceae. Cinnamon is the dried inner bark of the poppy seed shoots of Cinnamon zelanicum belonging to family Lauriaceae. कुठे कुठे आढळतात? जिओग्राफिकल सोर्स काय आहे? तर सिनामम झेलॅनिकम इज वाइडली कल्टिवेटेड इन सिलॉन, जावा, सुमात्रा, वेस्ट इंडीज, ब्राझील, जमैका अँड इंडिया. दिस इज द सोर्स, जिओग्राफिकल सोर्स ऑफ सिनामम झेलॅनिकम. सिनाममचं लीफ अँड बार्क कसं असते ते बघा. क्विल्स असतात, सिंगल क्विल आणि डबल क्विल. हे लीफ आहे आणि बार्क आहे सिनामम झेलॅनिकम. सिनामन आर आयदर इन सिंगल ऑर डबल कंपाऊंड क्विल्स. इथे एक इमेजमध्ये दाखवले बघ, कंपाऊंड क्विल, सिंगल क्विल आणि डबल क्विल. सिनामन आर आयदर इन सिंगल और डबल कंपाउंड क्विल्स with a size of 1 meter length, 0.5 millimeter thickness and 6 to 10 millimeter diameter. ह्या इमेजमध्ये दाखवले बघा किती आहे. साईज जी आहे ती 1 मीटर लेंथ आहे, 0.5 मिलीमीटर थिकनेस आहे आणि 6 to 10 मिलीमीटर त्याचा डायमीटर आहे. द आउटर सरफेस हॅज येलोइश ब्राउन कलर, हॅविंग लॉन्जिट्युडिनल lines of pericyclic fiber and scars and holes representing the position of leaves or the lateral shoots. The inner surface is darker than the outer. Cinnamon has a fragrant perfume. Taste जी आहे ती aromatic and sweet असणार आहे. इमेजमध्ये दाखवले बघा, पेरिसायक्लिक फायबर्स कशा आहेत? पेल वेवी लॉन्जिट्युडिनल लाईन्स ऑन आउटर सरफेस. आउटर सरफेसला लॉन्जिट्युडिनल लाईन्स आहेत. स्कार कसा आहे तो बघा, स्कार लेफ्ट बाय ब्रांच. कसा स्कार दाखवला आहे तो बघा. देन इनर सरफेस काय आहे? स्ट्रायटेड विथ लॉन्जिट्युडिनल इलॉंगेटेड रेटिक्युलेशन. स्ट्रायटेड विथ लॉन्जिट्युडिनल इलॉंगेटेड रेटिक्युलेशन. आणि क्विल्स शेप कसा असणार आहे सिनामनचा? त्या इमेजमध्ये बघा, सिंगल क्विल, डबल क्विल किंवा कंपाऊंड क्विल. हे महत्त्वाचं आहे. सिनामनमध्ये सिंगल क्विल, डबल क्विल आणि कंपाऊंड क्विल. देन नेक्स्ट इमेज बघा, मायक्रोस्कोपी. TS सेमॅटिक डायग्राम सिनामन बार्कची TS काढल्यानंतर कशी दिसेल? तर ह्या इमेजमध्ये दाखवले बघा, पेरिसायक्लिक फायबर्स हे अप्पर सरफेसला आहेत. स्क्लेराइड लेअर आहे ऑफ पेरिसायकल, हे अप्पर सरफेसमध्ये आहेत. त्याच्यानंतर ऑइल सेल्स, मेड्युलरी रे,
फ्लोएम फायबर्स हे शेवटचा जो पार्ट असणार आहे किंवा मधला पार्ट त्याच्यामध्ये हे प्रेझेंट आहेत. ऑइल सेल्स, मेड्युलरी रेड आणि फ्लोएम फायबर्स. अप्पर सरफेसमध्ये काय असणार आहे? पेरिसायक्लिक फायबर्स, स्क्लेराइड लेअर ऑफ पेरिसायकल. आपण आता TS बघूया. TSमध्ये काय काय दाखवलं आहे बघा. इमेजमध्ये बघा. The transverse section shows the presence of 3 to 4 layers of sclerites which are horseshoe shaped consisting of starch grains. आता स्क्लेराइड्स ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये जे स्क्लेराइड्स प्रेझेंट दाखवलेले आहेत ते कोणत्या आकाराचे आहेत? हॉर्सशू शेप. आणि कन्सिस्टिंग काय आहेत त्याच्यामध्ये? तर स्टार्च ग्रेन्स. किती लेयर आहेत? 3 to 4 layers. The pericyclic fibers 6 to 15 are present on the outer margin. It consists of sieve tubes which are completely collapsed and are arranged tangentially. Lignified phloem fibers arranged as tangentially rows of 4 to 5 cells. कसं आहे बघा. पेरिसायक्लिक फायबर्स 6 ते 15 असतात, कोलॅप्स्ड असतात, कॉम्पॅक्ट असतात आणि अरेंज कसे आहेत? तर टँजेन्शियली. आणि ते फ्लोएम फायबर्स जे आहेत ते लिग्निफाईड आहेत. स्क्लेराइड्स आहे 4 लेअरमध्ये, हॉर्सशू शेप्ड आहेत ते, त्याच्यामध्ये स्टार्च ग्रेन प्रेझेंट आहेत. आणि पेरिसायक्लिक फायबर्स जे आहेत ते कॉम्पॅक्टली अरेंज आहेत, टँजेन्शियली अरेंज आहेत. आणि फ्लोएम फायबर्स जे आहेत ते लिग्निफाईड आहेत. देन बायसिरेट मेड्युलरी रेज विथ निडल शेप्ड कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल. आता जे मेड्युलरी रेज आहेत ते कसे दिसतात? बायसिरेट मेड्युलरी रेज विथ निडल शेप्ड calcium oxalate crystals. Longitudinally elongated idioblast consisting of volatile oil subrectangular parenchyma cells with starch grains and calcium oxalate crystals. आता ह्या इमेजमध्ये आपण बघूया TSमध्ये काय काय सांगितलं आहे. तर ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ सिनॅमन बार्क. फर्स्ट लेअरमध्ये काय आहे? पेरिसायक्लिक फायबर्स, स्क्लेराइड्स. नंतर काय आहेत? तर मेड्युलरी रेज आहेत, कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स, बायसिरेट आहेत, बायसिरेट मेड्युलरी रेज आहेत, निडल शेप्ड कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स आहेत, फ्लोएम फायबर्स आहेत, म्युसिलेज सेल्स आहेत आणि ऑइल सेल्स आहेत. हे TS ऑफ सिनॅमन बार्कमध्ये प्रेझेंट आहे. ह्या एक्सप्लेनेशनमध्ये तुमच्या आलं पाहिजे. देन नेक्स्ट काय आहे? तर केमिकल कन्स्टिट्युएंट्स. सिनॅमन कंटेन्स अबाउट 10% ऑफ volatile oil, tannin, mucilage, calcium oxalate and sugar. Volatile oil contains 50 to 65% cinnamic aldehyde along with 5 to 10% eugenol, terpene hydrocarbons, and small quantities of ketones and alcohols. ही स्ट्रक्चर्स आहेत सिनॅमिक अल्डिहाइड, सिनॅमिक ॲसिड आणि युजेनॉल. सिनॅमन कंटेन्स अबाउट 10% ऑफ volatile oil, tannin, mucilage, calcium oxalate and sugar. आणि volatile oil contains 50 to 65% cinnamic aldehyde along with 5 to 10% eugenol, terpene hydrocarbons and small quantities of ketones and alcohols. हे केमिकल कन्स्टिट्युएंट्स आहेत सिनॅमन बार्कचे. सिनॅमिक अल्डिहाइड CHO ग्रुप लागतो,
सिनॅमिक ॲसिडला COOH ग्रुप लागतो, बाकीचं स्ट्रक्चर सेम आहे. आणि युजेनॉलमध्ये मिथाइल ग्रुप आणि अल्कोहोल. हे आहे युजेनॉलचं स्ट्रक्चर. हे आहेत केमिकल कन्स्टिट्युएंट्स. देन केमिकल टेस्ट. सिनॅमन बारच्या केमिकल टेस्ट कोणत्या आहेत? ए ड्रॉप ऑफ volatile oil is dissolved in a drop of volatile oil is dissolved in 5 ml of alcohol and to it a drop of ferric chloride is added. A pale green color is produced. So cinnamic aldehyde gives brown color with ferric chloride, whereas eugenol gives blue color. A drop of volatile oil is dissolved in 5 ml of alcohol and to it a drop of ferric chloride is added. A pale green color is produced. Cinnamic aldehyde gives brown color with ferric chloride, whereas eugenol gives blue color. Then second test आहे chemical test. The alcoholic extract is treated with phenylhydrazine hydrochloride. It produces red color due to the formation of phenylhydrazine of cinnamic aldehyde. हे आहे सेकंड केमिकल टेस्ट. फिनाइलहायड्राझोन अल्कोहोलिक एक्स्ट्रॅक्ट कोणाबरोबर ट्रीट करायचा? तर फिनाइलहायड्राझिन बरोबर, फिनाइलहायड्राझिन हायड्रोक्लोराईड बरोबर. आणि तो प्रोड्यूस काय करणार आहे? रेड कलर. कशामुळे प्रेझेंट करणार? ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ फिनाइलहायड्राझोन ऑफ सिनॅमिक अल्डिहाइड. ह्या दोन टेस्ट आहेत केमिकल टेस्ट सिनॅमन बार्कच्या. सेन्नामध्ये आपण कोणती टेस्ट बघितले? बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. देन नेक्स्ट आहे स्टेनिंग डायग्नोसिस अँड मायक्रोकेमिकल टेस्ट. ह्याच्यामध्ये फ्लोरोग्लिसरॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. ऑब्झर्वेशन काय येतं? पिंक आणि लिग्निफाईड सेल्स जसं की पेरिसायक्लिक फायबर, स्टोन सेल्स, कॉर्क सेल्स हे फ्लोरोग्लिसरॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl 1:1 पोर्शनमध्ये घेतलं की पिंक कलर शो करतात. देन नेक्स्ट आहे आयोडीन. आयोडीन काय करतं? ब्ल्यू कलर देतं, स्टार्च प्रेझेंट दाखवतो. रुदेनियम रेड काय करतं? म्युसिलेज सेल्स ज्या आहेत त्या पिंक कलर शोज करतात. ॲसिटिक ॲसिड डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इनसोल्युबल. ॲसिटिक ॲसिड इनसोल्युबल असतं आणि डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते सोल्युबल होतं. सो कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स प्रेझेंट होतात. देन 1% सोल्युशन ऑफ ऑस्मिक ॲसिड ब्राऊन और पेल कलर शोध करतं. कोण करतं? व्होलाटाईल ऑइल. आणि डायल्यूट टिंक्चर ऑफ अल्काना व्होलाटाईल ऑइल काय हे करतं आहे? रेड कलर ऑन स्टँडिंग फॉर 30 मिनिट. रेड कलर कधी होतो? आफ्टर 30 मिनिट विथ डायल्यूट टिंक्चर ऑफ अल्काना. ह्या आहेत स्टेनिंग डायग्नोसिस और मायक्रोकेमिकल टेस्ट. नेक्स्ट बघूया आपण मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पावडर ड्रग. आता त्याच्यामध्ये काय काय सांगितलं आहे? फ्लोएम फायबर, स्टोन सेल, स्टार्च ग्रेन्स, कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल आणि ऑइल सेल्स. हे 5 पॉईंट हे पावडर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये दाखवतात सिनॅमन बार्कच्या. फ्लोएम फायबर कसे आहेत? not more than 30 micrometer in diameter and 200 to 600 micrometer in length. Stratified thick lignified wall and narrow lumen. The total length of fibers in cinnamon bark is 230 to 265 to 290 meter per gram of air dry bark. हे आहेत फ्लोएम फायबर्स. फ्लोएम फायबर्स कसे दिसतात लक्षात घ्या. देन स्टोन सेल्स. स्टोन सेल कसे असतात? यू शेप्ड लिग्निफाईड स्ट्रक्चर विथ वन साइड चेन असते, यू शेप्ड असतात, लिग्निफाईड स्ट्रक्चर आहे. देन स्टार्च ग्रेन्स डायमीटर बिलो 10 मायक्रोम
present in the parenchymatous cells of phloem and medullary rays. स्टार्च ग्रेन्स कुठे प्रेझेंट असतात तर पेरेन्कायमस सेल्स ऑफ फ्लोएम अँड मेड्युलरी रेज. कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स कसे आहेत? कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स सांगितलं आहे बघा मगाशी. कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स जे आहेत ते निडल शेप्ड आहेत. स्मॉल acicular raphides from the parenchyma and medullary rays. Oil cells कशा आहेत? Big and isolated entire or fragments. हे आहेत मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पावडर ड्रग. काय काय दाखवलं त्याच्यामध्ये? फ्लोएम फायबर, स्टोन सेल, स्टार्च ग्रेन्स, कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल अँड ऑइल सेल्स. यूज काय आहेत सिनेमन बारचे? इट इज यूज्ड ॲज ॲन अल्टरनेटिव्ह, ॲरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह, फ्लेवरिंग एजंट, ॲनाल्जेसिक, अँटीसेप्टिक, अँटीरुमॅटिक, अँटीस्पाझमोडिक, डेम्युलसंट, डायजेस्टिव्ह, एक्सपेक्टोरंट, स्टोमॅचिक, डायफोरेटिक, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल एक्सेट्रा. इट स्टॉप्स ओमेटिंग, relieves flatulence, and it is given with chalk and as astringents for diarrhea and hemorrhage of the womb. It is also used in the treatment of bronchitis, colds, palpitations, nausea, congestions and liver problems. हे सगळे यूज आहे सिनेमन बारचे. हे एक्झाममध्ये एक्सटर्नल जेव्हा प्रॅक्टिकलला येतात त्यावेळेला विचारले जातात हे क्वेश्चन्स. सो हे प्रॅक्टिकल इथे संपलं आहे. थँक्यू.